श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आजचा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा विषय आहे की दत्त जयंती आहे पुढच्या महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यात 15 तारखेला दत्त जयंती आहे. तर आपल्याला स्वामी महाराजांच्या काही सेवा करायच्या आहेत. त्या 25 तारखेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर 21 दिवसाची आपल्याला त्या सेवा करायच्या आहे की ज्यामुळे महाराजांचा आपल्यावर नेहमी आशीर्वाद राहील आणि जी गुरुकृपा असते ती आपल्यावर नेहमी राहील. म्हणून आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या, त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर येत्या 25 तारखेपासून आपल्याला सेवा करायच्या आहेत. दत्त जयंती विशेष म्हणजे स्वामी महाराजांच्या आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. म्हणजे आपल्याला 21 पारायणं करायचे आहेत. तर तुम्हाला 25 तारखेपासून सुरुवात करायची आहे. ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला ते पारायण करायचं आहे. तर 25 तारखेपासून सुद्धा सुरुवात करू शकतात. जर तुम्हाला समजा मासिक धर्म वगैरे जर असेल तर तुम्हाला 11 सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात, 7 सुद्धा करू शकतात. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढं पारायण करायचं तेवढं तुम्ही करू शकतात. पारायण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की स्वामी चरित्र सारामृताचा जो अध्याय आहे त्याच्यात एकूण 21 अध्याय आहेत आणि ते तुम्हाला एका दिवसात वाचायचे असतात. म्हणजे एका दिवसात तुम्हाला 21 अध्याय वाचायचे म्हणजे तो एक पारायण होतो. असे तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही 7 सुद्धा करू शकतात, 11 सुद्धा करू शकतात आणि 21 पारायण सुद्धा करू शकतात. तर तुम्हाला जर तुमचा मासिक धर्म जर येऊन गेला असेल तर तुम्ही 25 तारखेपासून सेवा ही सुरू करू शकतात. ते पुढच्या महिन्यात 15 तारखेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि त्याच्यात तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे ते करायचं आहे. अतिशय प्रभावशाली सेवा आहे. नक्की सेवा करा. अजून तुम्हाला समजा तुमची अजून इच्छा असेल सेवा करण्याची तर तुम्ही रोज 11 वेळेस तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकतात. कारण तारक मंत्रसुद्धा अतिशय प्रभावशाली आहे. तर तुम्ही रोज हे 21 दिवस जे आहे ते तुम्ही तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात. रोज 11 माळी करायचं. 21 दिवस तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. म्हणजे माझा शब्द आहे की तुम्ही एक जरी सेवा केली तरी ती वाया जाणार नाही. कारण स्वामी जे आहेत तुम्ही त्यांची एक जरी सेवा केली तरी ते तुम्हाला त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. कारण मला सुद्धा अनुभव आहेत. म्हणूनच ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे. तर आता तुम्हाला कळलं झालं असेल की स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला पारायण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचा रोज 11 वेळेस पठण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तिघं जर सेवा जमल्या तर तिघं नक्की करा, पण नाही जरी जमल्या तर एक तरी सेवा करा. तर आता याच्यासाठी नियम अटी कोणत्या? तर नियम अटी तर तशा कोणत्याच नाही आहे. पण ब्रह्मचर्याचं जर तुम्हाला पालन करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आणि नाही जरी केलं तरीही चालेल. दुसरं आहे मांसाहार वर्ज्य आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. मांसाहार करायचा नाही. त्याच्यानंतर आहे परान्न वर्ज्य आहे. म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही. तुम्ही समजा एखाद्या वेळेस नाविलाजच असेल तर तुम्ही 3 वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. मगच तुम्ही ते खाऊ शकतात. पण परान्न वर्ज्यच करा. म्हणजे परान्न दुसऱ्याच्या हाताचं काही खाऊ नका. तर हेच एवढे नियम अटी आहेत. 2च नियम अटी आहेत. मांसाहार कडकडीत वर्ज्य आणि परान्न वर्ज्य. तर हे तुम्हाला त्यासाठी नियम लागू अटी होतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर गुरुचरित्र जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचा त्याचा जो 14वा आणि 18वा अध्याय आहे त्याचं जर तुम्हाला पठण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. कारण ते सुद्धा खूप अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे. आणि हे जे 2 त्याच्यामध्ये अध्याय आहे 14वा आणि 18वा तर याचं सुद्धा तुम्ही 21 दिवस हे पठण करू शकतात. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे जे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण करणार आहात तर ते तुम्ही 25 तारखेपासून सुरू करणार आहात. तर तुम्ही एकतर 24 तारखेला नाहीतर 25 तारखेलाच तुम्ही नारळ आणि खडीसाखर घेऊन तुम्हाला
केंद्रात जायचं आहे किंवा मठात जायचं आहे. ते स्वामींपुढे ठेवून द्या नारळ खडी साखर आणि त्यांना प्रार्थना करा की स्वामी, माझ्या ज्या अडचणी आहेत, तर तुम्हाला जर काही अडचणी तुमच्या सांगायच्या असतील मनातल्या किंवा इच्छा सांगायच्या असतील तर त्या तुम्ही स्वामींना सांगू शकतात. तर की माझ्या या इच्छा आहेत पण मला पूर्ण करायच्या आहेत, त्याच्यामुळे तुमची मला साथ हवी, तुमचा आशीर्वाद असू द्या. आणि माझा एक शब्द आहे तुम्हाला की तुम्ही नाही जरी मागितलं तरी त्यांना माहिती आहे की तुम्हाला काय हवं आहे आणि काय नाही आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे. तर ते तुम्हाला, तुम्ही काही नाही जरी मागितलं, तुम्ही निस्वार्थपणे फक्त जर सेवा केली तर 1001% तुम्हाला जे हवंय आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला स्वामी नक्की देतील. तर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मंदिरात जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवून आणि तिथे तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे स्वामी महाराजांचं. त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार म्हणजे 25 तारखेला, त्या दिवशी घरीसुद्धा तुम्हाला संकल्पयुक्त करायचा आहे. तर संकल्प करायचा आहे, तुम्हाला तर माहितीच आहे की हातात पाणी घ्यायचं, आचमन करायचं, त्याच्यानंतर तुमचं गोत्र जे आहे ते बोलायचं, तुमचं नाव बोलायचं आणि तुम्हाला कशासाठी पारायण करायचं आहे म्हणजे तुमच्या इच्छा कोणत्या आहेत तेच तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं. आणि अजून एक गोष्ट प्रार्थना करायची की महाराज, तुम्ही आमच्याकडून, माझ्याकडून हे जे पारायण मी करणार आहे किंवा मी ज्या काही सेवा करणार आहे त्या सगळ्या सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या, हे एक तुम्हाला म्हणायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही संकल्प करणार त्यावेळेस फक्त तुम्हाला एक शब्द बोलायचा नाही आहे, तो म्हणजे अखंड. कारण कसं असतं, एखाद्या वेळेस तुम्हाला जर काही कार्यक्रम असला, काही असलं तर अचानक घराबाहेर जावं लागतं. त्या दिवशी समजा पारायण जर नाही झालं तर त्याचा दोष तुम्हाला लागू नये म्हणून तुम्हाला जेव्हा तुम्ही संकल्प करणार तेव्हा तुम्हाला असंच म्हणायचं आहे की मी 21 पारायणं करणार आहे, असंच बोलायचं. असं बोलायचं नाही की मी अखंड 21 पारायण करेन. अखंड याचा अर्थ असा होतो की आज केलं, उद्या केलं, परवा केलं, म्हणजे कंटिन्यू तुम्हाला 21 दिवस करावंच लागतं. तर त्यात तुम्ही बांधले जातात. आणि समजा एखाद्या वेळेस जर काही अर्जन्सी आली आणि तुम्हाला कडून जर पारायण करणं नाहीच झालं तर मग ते आपल्याला त्याचे दोष लागत असतात. म्हणून हा शब्द वापरायचा नाही की अखंड करेल म्हणून, फक्त असं बोलायचं की मी तुमचे 21 पारायणं करणार आहे. म्हणजे 1-2 दिवस मागे पुढे जरी झालं तरी चालतं, पण अखंड हा शब्द बोलायचा नाही, जेणेकरून तुम्हाला दोष लागणार नाहीत. तर ही अशी ही काही सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, त्याच्यानंतर तारक मंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे, त्याच्यानंतर अजून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याचे 2 अध्याय जे आहेत त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. अजून भरपूर काही सेवा आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ टाकणारच आहे. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.